brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. आता इथे काही जण हे एकनाथ शिंदेचे पोस्टर सुद्धा घेऊन आलेत आणि त्याच्यावर लाडका भाऊ असं आणि एकनाथ शिंदे यांचं पोस्टर ते घेऊन आलेले आहेत आणि त्यांच्या गळ्यात मात्र मला भाजपचे गमछे पाहायला मिळतात. सो आपण बघूया, त्यांच्याशी बोलून बघूया. ताई, कुठून आलात? सारसाई बागाची वाडी. कहाँ से आए हो? पनवेल. पनवेलहून मुंबईच्या सभेला. हाँ. अच्छा, मग मराठी येतं? समझता मराठी? मैं मराठी में बोलूंगी, आपको समझ में आएगा. आप हिंदी में बोलो, चलेगा? ये पोस्टर आप लेके आए हो? एकनाथ शिंदे लगता है लाड़का भाऊ है आपके. हाँ. क्यों? लाडले भाई क्यों है वो आपके? मॅडम पुढे पुढे विचारा. पुढे मी विचारते, मला तुम्हाला समजून घ्या. तुम्ही हे पोस्टर घेऊन आलात ना? हो. का एकनाथ शिंदे का लाडके भाऊ आहेत? लाडकी बहिणी योजना मिळते? किती मिळतात? 1500 रुपये. 1500 मिळतात. तुम्ही तिवारी असून चांगलं मराठी बोलताय. लाजत उगाच होतात. लागत नाही. 1500 रुपये कोण देत आहे? देवा भाऊ देत आहेत की एकनाथ शिंदे? एकनाथ शिंदे आमच्या खात्यात येतात ते. एकनाथ शिंदे देतात की कोण दुसरे देतात ते नाही माहित आम्हाला. हा, पण तुम्ही बॅनर घेऊन येताना एकनाथ शिंदेचाच आणलात म्हणून मी फक्त विचारलं. एकनाथ शिंदे की देवा भाऊ? आवडतो कोण नेता म्हणून? एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे. अच्छा, मग तुम्हाला मुंबईवरनं पनवेलवरनं मुंबईला काय यावंसं वाटलं? आज तर देवा भाऊ तुमचे तिकडे नवी मुंबईत पण आहेत. की एकनाथ शिंदेसाठी आलायत? एकनाथ शिंदेसाठी आलायत. ताई, तुम्ही सांगा, कुठून आलात? कुठून आलात? आम्ही तिकडनं आलो रसायनवरना रसन सारसईवर. शहराचं नाव काय? रसायन कुठे आलंय? कुठे आलंय? इथं मुंबईला आलो, पनवेलला पनवेलला. पनवेलहून मुंबईच्या सभेला आलात कशासाठी? मिटिंगीसाठी. आज मीटिंग होती. कोणी बोलवलेली? एकनाथ शिंदे शिंदे साहेबांनी बोलवली. हा शिंदे साहेब आवडतात तुम्हाला? हा. मग आमच्या तर तुम्ही भाजपचा घातलाय. काय भाजीपचाच घातलाय, दिला तो घेतलाय. दिला तुम्हाला? कोणी दिला? तिथं दिलं वाटलं ते घेतलं आम्ही. तुम्हाला आवडतात शिंदे साहेब की देवाभाऊ आवडतात? आता कोणता का आवडा, आता तिथं आहे ती करू आम्ही काहीतरी. आता काहीतरी करू म्हणजे तुम्ही पक्षाचे कार्यकर्ते आहात की आता इथं आलो तर सगळे पक्ष आहेत ना. ते म्हणजे इथं आलं तर सगळं पक्षात आहे. तुम्ही काम करता का शिवसेना किंवा भाजप सोबत? हा, काम करता? कोणासोबत काम करता? आम्ही करतो अशी फाटी बिटी विकताव, आम्ही लाकडे विकताव. पक्षासोबत देवाभाऊ किंवा एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करता का? नाही. मग आज सभेला कसे काय आलात भाजपचे गमछे घालून? ते आम्ही घेतलं ग, जा पुढे आम्हाला नाही जास्ती. तुम्ही कुठून आलात ताई? आम्ही एकाच गावावरून आलो. सगळे पनवेलवरनं आलात. तुम्ही कुठून आलात? त्यांच्याच गावावरून. पनवेलवरनच. पनवेलवरनं मुंबईला कशाला आलात? आता त्यांना विचारलं. ठीक आहे, जाऊ दे. मला सांगा, लाडकी बहीण मिळते का योजना? हा. आहात लाडकी बहीण आहात? मग लाडका भाऊ कोण आहे? त्याही सांगितलं नाही मला. त्यांचा लाडका भाऊ दुसरा असेल, तुमचा लाडका भाऊ दुसरा. बरं, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे दोघं आहेत बरोबर. एक अजित पवार पण आहेत. कोण आवडतं नेता म्हणून? कोण आवड त्याही सांगितलं ना. बरं, मला एक सांगा, तुम्ही पनवेलहून आज मुंबईला सभेसाठी आलात खास? नको. ठीक आहे, काही लाजतायत. अजूनही आज जाऊन विचारूया. मला सांगा, कुठून आलात तुम्ही? त्यांना पण मी विचारते. मला फक्त सांगा, कुठून आलात? पनवेल. पनवेलहून आलात मुंबईला, का बरं? मी नाही बोलत त्याला. नाही, मला फक्त समजून घ्यायचंय. तुम्ही सभा कोणाची पाहायला आलात? आज कोणाला बघायला आलात? नाही माहिती. कोणाला बघायला आलात आज सभेला? कोणाला बघायला आलात? एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे लाडके भाऊ आहेत? हो. का बरं? आम्हाला 1500 रुपये दर महिन्याला येतात. भाऊ 1500 देतो म्हणून लाडका आहे अजूनही वर्षभरानंतर सुद्धा. आता वाटतं का 2100 वगैरे व्हावे की 1500 ठीक आहे? 2100 व्हावे. पण तुम्ही एकीकडे म्हणता की तुम्हाला एकनाथ शिंदे आवडतायत नेता म्हणून, पण तुम्ही भाजपचे गमछे घालून आहात म्हणजे काय? गमछा तर तुम्ही भाजपचा घातलाय. गमछा घातलाय भाजपचा. एकदा मी सांगते, विनंती करते की दाखवा पण ते की आपण कोणाचा इंटरव्ह्यू करतोय आणि भाजपचे गमछे घातलेत त्यांनी, म्हणून मी विचारते ताई. किंवा आपण तिकडे सुद्धा आता जाऊया, तिथे सुद्धा मुस्लिम महिला आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत.
इथे काही जण पनवेल, काही जण भिवंडी या साईडने सुद्धा आलेले आहेत आणि मुस्लिम महिला सुद्धा आपल्याला आता येताना पाहायला मिळतात. अजून आता इथल्या काही तरुण मुलांशी बोलून बघूया. तुम्ही कुठून आलात? कुठून आलात? कुठून आला विचारलं ना. कुठून आलात तुम्ही सगळे? पनवेलवरनं मुंबईला का? पण तुम्ही सांगा ना. त्यांना मी विचारते, तुम्ही सांगा. पनवेलहून मुंबई का बरं? 12 मी विचारते, पनवेलहून मुंबईला का आलात? पनवेलची पण महापालिकेची निवडणूक आहे ना. आता आम्हाला काय माहिती, आला विचार. बरं ठीक आहे, अजूनही ते विचारूया. कुठून आलात तुम्ही? कुठून आलात? पनवेल. पनवेलवरनं. अरे खूप जण आलेत पनवेलवरनं इथे. इथलेही काही जण हसतात. आता यांच्याशी सुद्धा बोलूया आपण. तुम्ही हसताय, मला सांगा. पनवेलवरनं आलात? हो, पनवेलवरून आलो. पनवेलवरनं इथे काय आलात मुंबईला? असंच आलो आम्ही. भावांची सभा झाली नाही का पनवेलला? हा, देवा भाऊ असतील, एकनाथ शिंदे असतील, पनवेलला सभा नाही झाली सभा पनवेलला नाही झाले. म्हणून इकडे आलात की काही वेगळं कारण? नाही, म्हणून इकडे आलो. कोणाच्या बाजूने तुम्ही? देवा भाऊ की एकनाथ शिंदे? आम्ही देवाभाऊच्या बाजूने आहोत. का बरं, काय आवडतं असं देवा भाऊंचं? तुम्हाला देवेंद्र फडणवीस का आवडतात हे ठीक आहे, पण एक मला क्वालिटी सांगायची यांची की तुम्हाला आवडते. आम्ही आदिवासी आहोत, आम्हाला सगळं त्यांनी घरकुलं बिरकुलं दिली, घरे बिरे बांधून दिली, म्हणून आम्ही देवाभाऊच्या सोबत आहोत.